नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या मराठमोळ्या आणि भक्तिमय यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2026च्या वटपौर्णिमेबद्दल सर्व काही माहिती समजावून सांगणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर दिल्लीकर मराठीला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, ज्येष्ठ पौर्णिमा म्हटली की प्रत्येक मराठी घरात आठवतो तो म्हणजे वटपौर्णिमेचा सण। सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याच्या भोवती धागा गुंडाळतात, उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। पण मंडळी, तुम्ही या बाबतीत कधी विचार केला आहे का की वटपौर्णिमा नेमकी का साजरी केली जाते? वडाच्या झाडालाच इतकं महत्त्व का दिलं जातं आणि एका स्त्रीच्या निष्ठेमुळे मृत्यूची देवता सुद्धा कशी नमली? आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेची संपूर्ण कथा, तिचं धार्मिक महत्त्व, पूजाविधी, नियम आणि यंदाच्या वटपौर्णिमेची सर्व काही माहिती। तर खूप वर्षांपूर्वी मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता। राजाकडे वैभव होतं, संपत्ती होती, प्रजा सुखी समाधानी होती, परंतु या राजाला एकच दुःख होतं, ते म्हणजे त्यांना एकही अपत्य नव्हतं। राजा राणीने अनेक वर्ष देवाची आराधना केली। अखेर देव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना एक खूप सुंदर असं कन्यारत्न प्राप्त झालं। त्या कन्येचं नाव त्यांनी ठेवलं सावित्री। ही सावित्री जसजशी मोठी होत गेली तसतसं तिचं सौंदर्य असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा तिच्या अंगात असलेले गुण असतील ज्यांना आपण सद्गुण म्हणतो, तर या सर्वांची ख्याती सर्वदूर पसरली। विवाहाचं वय झाल्यावर राजाने सावित्रीला स्वतःचा वर म्हणजे नवरदेव नवरा निवडण्याची परवानगी दिली। सावित्री अनेक राज्यांमध्ये फिरली तेव्हा तिची भेट झाली एका तेजस्वी तरुणाशी। त्याचं नाव होतं सत्यवान। हा सत्यवान राजा द्युमतसेन यांचा पुत्र होता, पण काळाच्या ओघात झालं असं की त्यांचं राज्य हिरावलं गेलं होतं। ते जंगलामध्ये राहून आपलं साधंसुधं जीवन जगत होते। सत्यवान अतिशय गरीब होता, परंतु त्याचा स्वभाव म्हणाल किंवा त्याचं चारित्र्य म्हणाल तर स्वभाव, चारित्र्य आणि संस्कार हे सर्व काही अत्यंत श्रेष्ठ होतं। सावित्रीने त्यालाच आपला पती म्हणून निवडलं। सावित्रीचा निर्णय ऐकून नारद मुनी राजदरबारामध्ये आले। त्यांनी सांगितले, सत्यवान गुणी आहे, धर्मनिष्ठ आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु त्याचं आयुष्य हे फार थोडं आहे। आजपासून बरोबर 1 वर्षाने त्याचा मृत्यू होईल। हे ऐकून सावित्रीचे पिता म्हणजे राजा अश्वपती फार घाबरले। त्यांनी सावित्रीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण सावित्री म्हणाली, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे। एकदा निवडलेला पती मी बदलणार नाही। मला सत्यवानाशीच लग्न करायचं आहे। आणि सावित्रीचा विवाह अखेर सत्यवानाशी झाला सुद्धा। विवाहानंतर सावित्री आपल्या सासरी म्हणजे जिथे तिचे सासू सासरे नवरा राहत होता तर तिथे जंगलामध्ये ती राहू लागली। तिथेच ती आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करायची, परंतु नारद मुनींची भविष्यवाणी ती अजिबात सुद्धा विसरली नव्हती। जसे दिवस सरत गेले तशी ती अधिकाधिक ईश्वरभक्ती आणि उपवास करू लागली आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता। सत्यवान जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेला, सावित्री सुद्धा त्याच्यासोबत गेली। थोड्याच वेळात सत्यवानाच्या डोक्यात अतिशय तीव्र वेदना सुरू झाल्या। तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला आणि काही क्षणात त्याचा श्वास थांबला। तेवढ्यात एक दिव्य पुरुष तिथे प्रकट झाला। त्याच्या हातामध्ये पाश होता आणि ते होते मृत्यूचे अधिपती साक्षात यमराज। यमराजांनी सत्यवानाचा जीव आपल्या पाशामध्ये घेतला आणि ते दक्षिण दिशेने निघाले, परंतु सावित्री त्यांच्या मागे चालू लागली। यमराज म्हणाले, सावित्री आता परत जा, कारण तुझं कर्तव्य जे होतं ते संपलं आहे। परंतु सावित्री शांतपणे यमदेवांना म्हणाली, जिथे माझा पती जाईल तिथपर्यंत मी त्यांच्यासोबतच राहीन। सावित्रीचे बोलणे ऐकून यमराज प्रसन्न झाले। त्यांनी म्हटले, तुझ्या पतिव्रतेवर मी प्रसन्न आहे, एक वर माग। सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळू दे। यमराज म्हणाले, तथास्तु, पण सावित्री काही यावर मागे फिरली नाही। थोडे पुढे गेल्यावर यमराजांनी पुन्हा वर मागण्यास सांगितले। सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळू दे। यमराज म्हणाले, तथास्तु।
तरीही सावित्री त्यांच्या मागे चालतच राहिली. यमराज तिच्या निष्ठेने प्रभावित झाले. त्यांनी आणखी एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, माझ्या वडिलांना 100 पुत्र प्राप्त होत. तथास्तु, यमराज म्हणाले. मग त्यांनी शेवटचा वर मागण्यास सांगितले आणि इथेच सावित्रीने आपली अद्भुत बुद्धिमत्ता दाखवली. ती म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र प्राप्त होत. यमराजांनी सहजपणे तथास्तु म्हटले, पण पुढच्याच क्षणी त्यांना आपली चूक लक्षात आली. सत्यवान जिवंत नसेल तर हा वर पूर्ण होणार कसा? यमराज हसले आणि म्हणाले, सावित्री, तुझ्या निष्ठेसमोर मृत्यूचाही पराभव झाला. असे म्हणत त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले. मंडळी, ज्या वडाच्या झाडाखाली सावित्रीने तपश्चर्या केली आणि जिथे तिच्या पतिव्रतेचा विजय झाला, त्या वडाच्या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. वडाचे झाड दीर्घायुषी किंवा स्थैर्य, अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून आजही लग्न झालेल्या महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. आता ज्या महिलांचे पती आहेत, म्हणजे ज्या महिला सवाष्ण आहेत, त्यांनीच वडाच्या झाडाची पूजा करायची असते. ज्यांचे पती मरण पावलेले आहेत, स्वर्गवासी झालेले आहेत, किंवा ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही आहे, अशा मुलींनी वटसावित्रीचं व्रत किंवा पूजा करायची नाही. कारण पतीसाठी हे व्रत केलं जातं, तर अर्थातच सवाष्ण स्त्रियांनीच हे व्रत किंवा या वडाच्या झाडाची पूजा करावी. यंदा 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. तर पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 29 जून 2026 रोजी पहाटे 3:06 होणार असून पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 होणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:30 वाजेपासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुहूर्त जो आहे किंवा पौर्णिमेची जी काही वेळ आहे ती समजून गेली असेल. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करायची. या दिवशी तुम्ही साडी नेसायची आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की मराठी महिला, महाराष्ट्रीयन स्त्रिया या ज्या आहेत त्या साडीमध्ये अतिशय उठून आणि त्यांचं रूप जे आहे ते अतिशय मनमोहक दिसतं. आणि साडी ही आपल्या महाराष्ट्राची एक शान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही जर साडी नेसणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही हिरवा, लाल, गुलाबी, पिवळा, केशरी या रंगांची निवड करू शकता. फक्त तुम्हाला एकदम पांढरी शुभ्र किंवा काळ्या रंगाची साडी नेसायची नाही आहे. शुभ रंग कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगितले. बाकी इतरसुद्धा तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात. फक्त जे 2 रंग मी तुम्हाला टाळायला लावले ते रंग फक्त तुम्ही पूजा करताना त्या वस्त्राचा वापरू नका. आता बघा, पतीसाठी आपण हे व्रत करतोय, त्याच्यामुळे आपल्या विवाहाच्या वेळेससुद्धा आपण काय करतो, शक्यतो आपण जी साडी नेसतो मग त्याच्यामध्ये शालू असू शकतो, नऊवारी साडी असू शकते किंवा पैठणी, जे काही आपण घेतो त्याच्यामध्ये सुद्धा शक्यतो हेच रंग निवडले जातात. आता ज्या महिलांना साडी नेसणं वगैरे शक्य होत नाही त्यांनी मी तुम्हाला ज्या रंगाला म्हणजे शुभ रंग म्हणून सांगितले, वटसावित्री पौर्णिमेचे शुभ रंग, तर त्या रंगाचे तुम्ही ड्रेस देखील घालू शकता, चालणार आहे. तुम्ही तुमच्या लग्नाचे कपडे सांभाळून ठेवलेले असतील, मग लग्नामध्ये तुम्ही घागरा, ओढणी यापैकी काही घातलेलं असेल, परिधान केलेलं असेल अगदी लग्न लागायच्या वेळेला, तर तो ड्रेस तुम्हाला येत असेल तर तुम्ही तोही परिधान करू शकता. तुम्ही शालू नेसलेला असाल किंवा पैठणी, जे काही तुम्ही घेतलेलं होतं लग्नाच्या वेळेस ते तुम्हाला घालण्याची इच्छा असेल. कारण काय होतं, आपण ही जी वस्त्र असतात ती खूप महागडी खरेदी करतो, पण पुन्हा घालण्याची संधी आपण शोधत असतो बऱ्याच वेळा. तशाच त्या साड्या असतील त्या कपाटामध्ये किंवा पेटीमध्ये पडून असतात. तर अर्थातच तुम्ही या साडीचा किंवा ड्रेसचा वापर जो आहे तो वटपौर्णिमेच्या निमित्ताने करू शकता, ज्यामुळे तुमच्या ज्या लग्नाच्या आठवणी असतात त्यासुद्धा पुन्हा ताज्या तवान्या होतील. आणि अर्थात आता थोडीफार तब्येत वगैरे आपली वाढून गेलेली असेल किंवा ब्लाऊज वगैरे येत नसेल तर दुसरं तुम्ही परिधान करू शकता, किंवा थोडंफार त्याला काय म्हणतात, त्याच्या टिपा ज्या असतात त्या उसवून तुम्हाला जर ते ब्लाऊज येत असेल तर ते घालू शकता. म्हणजे
ॲडजस्टमेंट करून आपण पुन्हा त्या लग्नाच्या साडीचा ड्रेसचा वापर करू शकतो. नक्कीच तुम्हाला खूप चांगलं वाटेल त्याच्यामुळे. तर बघा आता पूजेसाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते. पूजेसाठी हळदी कुंकू, अक्षता, फुलं, फळं, धागा आणि पाणी आपल्याला घ्यायचं आहे. धाग्याचा डायरेक्ट तुम्हाला रीळ मिळून जाईल, कच्चा धागा म्हणजे सूत ज्याला म्हणतात. तर ते तुम्हाला वटपौर्णिमेच्या वेळेस म्हणजे जो काही बाजार असतो ना किंवा पूजा साहित्य मिळतं ते दुकान असतं तिथे सुद्धा मिळून जाईल. ओटीचं साहित्यसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यामध्ये खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड, त्याच्याचबरोबर बांगड्या वगैरे सगळं काही आपल्याला मिळून जातं पॅकिंगमध्ये, ते तुम्ही आणू शकता. आणि वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम गणपतीचं स्मरण आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला झाडाला पाणी अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू वाहायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत. मग झाडाभोवती प्रदक्षिणा घालत धागा आपल्याला गुंडाळायचा आहे. आता हा जो आपण धागा गुंडाळतो हा आपण 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा अशा पद्धतीने सुद्धा गुंडाळू शकतो. पण 7 जन्म वगैरे तुम्ही ते लग्नविधी जो चालू असतो त्याच्यामध्ये ऐकलं असेल ना की 7ही जन्मांमध्ये मला हाच पती मिळावा वगैरे. तर ही जी काही शपथ असेल किंवा आपण जी प्रार्थना करतो ना की जन्मोजन्मी किंवा जेवढे काही जन्म असतील मग त्याच्यामध्ये 7 जन्म असतात असं म्हटलं जातं. तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं आपण जे म्हणतो, तर तुम्ही 7 वेळा जरी प्रदक्षिणा घालून तो धागा गुंडाळला तरी पण चालेल. आणि बघा आपण घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो म्हणजे ज्याप्रमाणे फिरतो क्लॉकवाईज, तर तशाच पद्धतीने आपल्याला फेऱ्या मारायच्या असतात. उलट फेऱ्या मारू नका. त्याचबरोबर जिथे तुमचा 7वा फेरा पूर्ण होईल आणि तुम्ही थांबाल तर तिथेच आपल्याला तो धागा देखील अडकवून द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपण धागा गुंडाळला आणि आता बाकीचा रीळ उरतोय, बाकीचं सूत उरतंय, तर आपण तो धागा तिथून तोडून घेणार आणि बाकीचा रीळ आपण घरी घेऊन येणार. तर असं काही करायचं नसतं. 7 फेरे पूर्ण झाले की आपल्याला तो धागा जो आहे म्हणजे त्याचा जो रीळ आहे तो तिथेच अडकवून द्यायचा असतो आणि आपल्याला नंतर म्हणजे महिलांची ओटी वगैरे भरून आपण घरी येऊ शकतो. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आठवणीने सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकायची आहे आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना आपल्या पतीसाठी करायची आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही जर गर्भवती असाल तरीसुद्धा तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार आहे. फक्त तुम्ही कुणाचीही ओटी भरायची नाही, कारण तुमची ओटी सध्या भरलेली आहे, तर त्यामुळे तुम्ही कुणाचीही ओटी या स्थितीमध्ये भरू शकत नाही. बाकी तुम्ही उपवास करू शकता, पूजा करू शकता, चालेल. आणि पूजासुद्धा तुम्हाला शक्य होणार असेल तरच करा, नाहीतर यंदाच्या वर्षी फक्त तुम्ही उपवास केला आणि तोही शक्य होत असेल तर, किंवा फक्त तुम्ही साधं सावित्री सत्यवानाची कथा ऐकली आणि तुमच्या पतीचं औक्षण केलं, एवढं केलं तरीसुद्धा पुरेसं आहे. आता बघा आरोग्याच्या समस्या पाहता तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर उपवास करा आणि उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता, दूध, दही यांचा समावेश केला तरीही चालेल. सुकामेवा तुम्ही खाऊ शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सात्विक पद्धतीने हा उपवास करायचा आहे. त्याचबरोबर उपवासाचे नियम सांगायचे झाले म्हणजे वटपौर्णिमेच्या व्रताचे नियम सांगायचे झाले तर या दिवशी खोटं बोलणं टाळावं, कुणाचाही अपमान करू नये, वडाची फांदी किंवा पाने विनाकारण तोडू नयेत, गरजू व्यक्तींना अन्नदान करावे आणि संपूर्ण दिवस सकारात्मक विचार आपल्याला ठेवायचे आहे. वटपौर्णिमा ही केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली पूजा नाही, तर ती श्रद्धा, निष्ठा, समर्पण आणि धैर्य यांचे प्रतीक आहे. सावित्रीची कथा आपल्याला शिकवते की दृढनिश्चय, बुद्धिमत्ता आणि विश्वास यांच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात. तर यंदा 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा साजरी करताना वटपौर्णिमेची कथा अवश्य ऐका, जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली. आणि अजून काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते. सूर्योदयानंतर सकाळी 6 ते 11 या वेळेत पूजा करणे उत्तम मानले जाते. शक्य असल्यास दुपारपूर्वी वडाची पूजा पूर्ण करावी. अनेक महिला सकाळी उपवास करून पूजा झाल्यानंतर व्रत सोडतात. तर बघा काहींकडे अशी पद्धत आहे की वडाची पूजा करून आली की आपण घरी आल्यानंतर उपवास सोडू शकतो आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हीच पद्धत आहे की सकाळी सूर्योदयापासून व्रताला म्हणजे उपवासाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण उपवास सोडू शकतो.
तर वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या प्रकृतीनुसार उपवास करू शकते. काही महिला दिवसभर पाणीही घेत नाहीत. हा कठीण उपवास मानला जातो. फळे, दूध, ताक, सुकामेवा यांचे सेवन आपण करू शकतो. ज्यांना आरोग्याच्या कारणामुळे कठोर उपवास शक्य नाही त्यांनी साधा सात्विक आहार घ्यावा. ज्यांच्याकडे या दिवशी सुतक वगैरे काही असेल किंवा सोयर असेल तर त्यांनी पूजा करू नये, फक्त उपवास करावा. भगवान आणि म्हणजे जे सत्यवान आहेत, ज्यांना आपण देवाच्या ठिकाणीच आता मानतो, तर सत्यवान आणि सावित्री मातेवरील श्रद्धा आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. तर मंडळी, आपल्याला या दिवशी म्हणजे आपल्याला उपवास असतो, आपल्या घरातल्यांना नसतो, तरीसुद्धा बाकीच्यांनी मांसाहार, मद्यपान, तंबाखू, गुटखा, कांदा, लसूण, तामसिक अन्न या गोष्टींचं सेवन टाळावं. तसेच घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद आणि राग होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पूजेसाठी काय काय साहित्य लागतं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. हळदी कुंकू, अक्षता, फुलं, अगरबत्ती, कापूर, पाणी, पंचामृत, फळं, वडाभोवती गुंडाळण्यासाठी कापसाचा धागा, सावित्री सत्यवानाचं चित्र असेल तर ते, आणि नैवेद्यामध्ये तुम्ही वड फळं नेऊ शकता किंवा घरून काहीतरी नैवेद्य नेला, फळं नेली किंवा आंबे नेले तरी पण चालेल, कारण वटपौर्णिमा म्हटली की आंब्याच्या फळांना महत्त्व असतंच. तर गणपतीचं स्मरण या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं, हळदी कुंकू वाहायचं, फुलं अर्पण करायची, धूपदीप दाखवायचा, सावित्री सत्यवानाचं स्मरण करायचं, झाडाभोवती प्रदक्षिणा घालत धागा गुंडाळायचा, कथा ऐकायची किंवा वाचायची, अखंड सौभाग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची. तर प्रदक्षिणा किती घालाव्यात याबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी 7 प्रदक्षिणा घातल्या जातात, काही ठिकाणी 11, तर काही महिला 108 प्रदक्षिणासुद्धा घालतात. आपल्या घरातील परंपरेनुसार प्रदक्षिणा आपण घालू शकतात. शास्त्रानुसार वडाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा वास मानला जातो. मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शंकर, आणि म्हणूनच वडाचा वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक परंपरेमागे काही ना काही वैज्ञानिक कारण हे ठेवले होते. वडाचे झाड अतिशय विशाल असते, ते भरपूर सावली देते, अनेक पक्षी आणि जीवांना आश्रय देते, पर्यावरण संतुलित ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीने या वृक्षाला पूजनीय स्थान दिले. तर वटपौर्णिमेच्या दिवशी काय काय करावं? वडाची पूजा करावी हे तर येतच, पण मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा, दानधर्म करावा, गरजू व्यक्तींना अन्नदान करावे, सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी, घरामध्ये शांतता आणि आनंदाचे वातावरण ठेवावे. तर अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये केवळ उपवास किंवा पूजा हेच महत्त्वाचं नाही, तर श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि कुटुंबाच्या कल्याणाची भावना यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार व्रत करा आणि भक्तिभावाने पूजा करा. मंडळी, तुम्हाला वटपौर्णिमेच्या माहितीचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुमची कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.